हा इकडे कमी तिकडे आम्ही डेव्हलपमेंट केलंय राव. मला अर्थ आहे का मागे टॉयलेट आहे त्याच्यावर कॅमेरा मार जरा. बनवण्यासाठी हॉल क्लासरूम बैठक व्यवस्था व्यवस्थित नाही आहे. त्यानंतर खेळाचे मैदान बँकेचे पार्किंग प्रिन्सिपल हाय हाय प्रिन्सिपल हाय हाय प्रिन्सिपल हाय हाय घे कुठे फीची अमाऊंट कुठे लिहिलेली अमाऊंट 1400 रुपये इथे 950 असे 500 ते 700 रुपये वाढवले. मुलाला कुठलीही फॅसिलिटी दिलेली नाही त्यांनी. नुसते बकरे भरल्यासारखे लोक भरलेत त्यांनी. माझा मुलगा दुसरीमध्ये शिकतो तर मागच्या वर्षी फी टोटल वर्षाची 15,000 होती. ती त्यांनी डायरेक्ट करून 21,000 केलेली आहे. जवळजवळ 6,000 रुपये वाढलेली आहे ती फी. ना कुठलेही पालक त्या फीला तयार नाही आहेत. नाही आमच्याकडून काही घेतलेलं आहे. फक्त 200 रुपये फीचं ठरलं होतं. त्याच्यावर सगळ्या पालकांनी सह्या करून ते दिलं होतं. तरी त्यांनी एक्स्ट्रा वाढवलेली जी फी आहे त्याचं पालकांकडून काही त्यांनी लिहून घेतलेलं नाही ना. कुठल्याही पालकांनी त्याला संमती दिलेली नाही आहे. आणि ते न सांगता आणि डायरेक्ट त्यांनी आता सांगतात आम्हाला की या तारखेपर्यंत तुम्ही एवढी नाही फी भरली तर लेट चार्ज त्याच्यावर 10 रुपये लागणार आहे म्हणून.
म्हणजे दर दिवसाचा असे मिळून 40-50 रुपये जे काय लेट फी भरेल ती. पण त्याला तर कोणीच मान्य नाही. कशाबद्दल आम्ही एवढे चार्जेस द्यायचे? आणि डेव्हलपमेंट चार्जेस 300 रुपये दिले. मी स्वतः विचारलं होतं त्यांच्या अधिकाऱ्याला की डेव्हलपमेंट चार्जेस काय आहेत, तर ते म्हटलं आम्हाला अजून एक बिल्डिंग घ्यायची AC बिल्डिंग, म्हणजे आमचे 300 रुपयाने हे बिल्डिंग नवीन घेणार विकत आणि आमचे पैसे, मग आम्हाला त्यांनी शेअर्स द्यावे शाळेचे. आता मला सांगा तुमची काय भूमिका आहे? आमची फीस आमची शाळे आमची एक तर सगळ्यात पहिला मुद्दा फी कमी झाली पाहिजे. टोटल 10 मुद्दे. फी कमी करत असताना त्यांना पालकांना विश्वासात घेऊन फी कमी करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, शाळेमध्ये जे घाणेरडं सुखसोयी नाही आहेत त्याची व्यवस्था झाली पाहिजे. स्वच्छ टॉयलेट्स नाही आहेत. आज जर एका मुलाला पाणी घरी विसरलं असेल तर त्याला पाणी पहिला घरीच जावं लागतं. ॲक्वागार्ड पाहिजे. आम्ही असे सगळेच पॉईंट्स त्यांना आम्ही सवय. दुसरी गोष्ट, लाजीरवाणी गोष्ट आहे की स्टाफ आतमध्ये बसला आहे, प्रिन्सिपल आतमध्ये आहेत, पालक लोक बाहेर आहेत. कमीत कमी त्यांच्याशी चर्चा करून बाबा काय प्रॉब्लेम्स आहेत हे तर कमीत कमी त्यांनी आमच्याशी चर्चा करावी. अक्षरशः कडी लावून आतमध्ये बसलेत आणि आम्ही बाहेर चर्चा करतोय.